मुला ए मुला दीदी विहान सिंह इथून गेले आहेत. घराचं घर पण हरवले गाईज मुलांमुळं. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. रोज टाकतोय चहामध्ये अद्रक. अद्रकशिवाय आम्हाला जमत नाही गाईज. आणि आज अद्रक नाही तर आज तिनं अनन्यानं टाकली इलायची पावडर आणि लेमन ग्रास पण टाकते. चेस काय, हां चेस. काल गेले होते पप्पा फार्म हाऊसवर आणि येता येता सोबत काय आणले बघा. तर हे पावशेरच्या वर आहे बघा गवारी. एवढी शेतात लागली होती, पप्पानं काल तोडून आणली. लास्ट टाईमला मी तुम्हाला दाखवलेलं फार्म हाऊसला गेलो होतो तेव्हा. आणि हे बघा एवढं भेंडी काढली होती, त्यानंतर एवढी लागली. आणि ही कोथिंबीर 4 पेंड्या एवढी कोथिंबीर ही एवढं आणलंय, म्हणजे जे लागेल ती पटकन काढून आणतोय. तर इथं सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी केली. पोट भरून लागतं, जेवणच आहे काय. बाप रे, कोण खात आहेत ना. शेवाळ्याचं उपीट आहे. शेवाळ्याचं उपीट केले बघा आज. गोल टिपका टाकायचं म्हणजे जवळ टाकी, एवढं अंतर केलं पुरणार नाही. आता आम्ही आलो इथं प्लाऊडच्या दुकानात. VR प्लाऊड. सो आता प्लाऊडची पट्टी आपण विंडोच्या मापाने कट करणार आहे. ते आता कट करून देतो म्हणाला आपल्याला. बरोबर 4x4 इंच. म्हणजे लावायचं कसं ते आम्ही ठरवा लावले. हे PVC आहे. हा PVC मध्ये कसं बसतं हे? 8 फुटाची असते. 8 फुटाची साधारण 20 ते 6 बसते का बघूया पहिला. हां तर गाईज आता हे बसवा आले गाडीत, पण गाडीत बसत नाही तर स्कूटी यायला लागते. आ बसते काय नाही बसत. अरे बापरे, प्रॉब्लेम झाला. एवढा मोठं प्लावड आहे की गाडीत बसत नाही. आम्हाला वाटलं गाडीत असे आहे, पण आम्ही ही केलं, सीट फोल्ड केली पण नाही बसत. थांब व्हॅन पण आलं आमच्यासोबत. चला इथं बसूया. राहू दे खेळायचं. माझ्या मुलाला इकडं मुला ए मुला मुला भेटायचं नाही. माझं जीवायची मुलं इकडे माझी सोन्या. तुम्हाला दाखवतो आता. वर सुरू आहे आपलं पापड करायचं. चुलीवर पापड करणार आहे. हे बघा मम्मी तिकडे चुलीला जाळ लावायला. टेरेसवरच आम्ही घेतले करायला. आणि इथं टेरेसवरच वाळू घालणार आहे इथं बनवून लगेच. सो आजचा दिवस पापड पण बनणार आहे. आणि पुढे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सांगतो. तर चूल पेटवायचं काम चालू. मस्ती करताना गोपाला करता तात्पुरता असायचं. मुलांना पण चांगल्यासाठीच खावत असतो. आता खावायचं कोण त्यांना, नुसतं खेळच म्हणणार नाही, आगोपणाच करा म्हणणार. काय पापड टाकायचं आहे बघा. मम्मी जर माझा अनन्या येणार होती, आता ती भांडी घासून येणार खालच्या कामावरून. तोपर्यंत वाट बघायची. तो पण आम्ही म्हणलं वाट बघायला नको. मम्मी म्हणली आपणच टाकूया तोवर का सुरुवात. कारण की पापड कसं आहे, खाली घेतलं की लगेच पातळ होते. घट्ट होतंय. घट होते. पातळ झाल्यावर येत आहे, पण घट झाले येत नाही. आता शांतता दिसत असेल तर हे बघा. आज आम्ही दोघंच करावले ना. आमच्या मागं चिल्ली पिल्ले क्याव म्याव काहीच नाही. काय सिया विहान गेलेले आहेत गावाला. आता ते त्यांच्या गावाला गेले. ही पण त्यांचंच गाव आहे. पण आता काय करायचं, आम्ही एवढं मिस करावले. एक पापड आम्ही तयार केलं होतं मम्मीने पीठ, पण आम्ही टाकणार पापड. मम्मी म्हणली आता मी करणारच नाही पापड, काय त्यांच्यासाठीच करायला घेतलेलं. पाणी उगाच खराब व्हावं नाही म्हणून परत दुसऱ्या दिवशी आता घेतले. आम्हाला मूड काहीच नाही आमचा, पण तरी आता करावं लागायला आम्हाला. कारण की आमची जान होते ते आमची जान. आता ते त्यांनी शाळा सुरू होणार, त्यांनीही बिझी होणार. त्यामुळे जे होते चांगल्यासाठीच होते. 2 पूर्ण झाले, आता 4थ्याला लागले. 3रा आणि 4थ्याला. आता अनन्या पण आल्या.
सो तिकडचं तिने घेतलं, इकडचं मम्मी करायला. तर सगळं ह्याच्यावरच टाकायचं काय, हिवाला आपल्याला काढायचं आहे. अनन्या बघूया पीठ आहे. आत्ता नको करू आम्ही, राहू दे सकाळीच, जरा लवकर करू आणि उद्या. आता बस व्यान गेल्या तर आम्हाला करमत नाही, त्यामुळे आम्ही पिक्चर बघायला लागलोय. कारण की शांत शांत घर झाले, सगळेजण असं झोपून निवांत बघायला पिक्चर बघा. हे बघा इथं हे गादी हातरलं, इथं गादीवर झोपायचं ते. तिथं मी झोपलो. आणलं मग काय फ्लावरची गाड्यात बसल्या काय स्कूटीवर आणलं ते पट्टी ते म्हणून लागेल कापेल बाबा नाही ना. हा मग काय पोरं असते तर किती हरकले असते. आता पळत मामा मामा काय आले आम्ही पट्टी घेऊन. जे राहिलं होतं सामान ते सगळं सामान घेऊन आले. अजून सामान बाकी आहे की ना, तुम्हाला दिसेल आम्ही कसं डेकोरेशन करावं. ही वाली वॉल तर बघितला, अजून थोडं बाकी आहे पण परफेक्ट झाले. आता हे होणार आहे. लय रडत होतो असं सगळ्यांचे डोळे लाल, डोकं दुखायला लागलं आणि डोळे लाल भडक झाली सगळ्यांची. एवढं आम्हाला रडू यायला लागलं, मुलाचं ध्यान यायला लागलं मला. मग त्या चेहऱ्यावर डाग पडले, तू खात नाही जेवत नाही मूल माझं. अजून जरा जेव्हा सोडून दे. दोघं एकमेकाला बोच करू नका, काय एकदम मारू नका एकमेकाला, रडू नका. मला लिहित नको नको. नेल कट करायची वेळेवर. हळद लावा त्याला लगेच, हळद लावत जावा. हळद लावत जावा. तू जेवली पाहिजे पोट भरून. आई तू काय केलंय, आई तू मला काय खाऊ देते, आई मला भूक लागल्या, आई मला शरबत दे. कोण म्हणायचं मुला, कोण म्हणायचं का सोन्या. तर गाईज दीदी विहान सिया आतापासून तुम्हाला शॉर्टमध्ये पण दिसणार नाही, कॉमेडी व्हिडिओमध्ये प्लस ब्लॉगमध्ये पण दिसणार नाही. कारण की त्यांनी इथून गेले आहेत, दीदी त्यांच्या गावाला गेलेले आहेत. एवढे दिवस इथे होते, आम्हाला एक जीव बसला होता. आम्ही 2-3 दिवस एवढा रडलो आहे आम्ही सगळेजण. घर शांत झाले, कारण की विहान सियामुळे जरा घर भरलं वाटत होतं. आणि ते होते पण तसे, असं म्हणजे आमच्यासोबतच कायम असणार. व्हिडिओमध्ये सगळीकडे म्हणजे व्हिडिओमध्ये जे करायला लावेल ते करणार, लगेच तयार राहणार हर गोष्टीला, आणि कामामध्ये मदत करणार. एवढे असून सगळी त्यांनी म्हणजे आवड होती त्यांना. आम्ही काम लावत नव्हतो, पण त्यांनाच स्वतःहून येऊन आम्हाला थांबवून मी करणार असं. तर आता 4-5 दिवस झालं घर पूर्ण नुसती मोठीच माणसं राहिल्यात. बारकी पोरं गेल्यावर घर काय असते, काय मोकळं उत्पन्न होतं ते आम्हाला समजले आता. कारण की हर घरात एक ना एक लहान मुलगा पाहिजे किंवा मुलगी, म्हणजे लहान बाळ पाहिजेलच, त्याशिवाय घर मजा येत नाही. तर 2 ते 3 दिवस आला आम्हाला लय त्रास व्हायला आला गाईज. घराचं घर पण हरवले गाईज मुलांमुळं. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला की कसं मला सांगायलाच पण हे वाटायला आलं एकदम कसं. कारण की आता त्यांची स्कूल सुरू झाल्यात. इथं स्कूल होती, आता ते त्याच्या गावाला ॲडमिशन काढून आता ते तिकडे गेल्यात. आणि विहानचं पण आता स्कूल चालू होणार. आता दोघंजण दीदीच्या ब्लॉगमध्ये आणि सियाचा ब्लॉग कंटिन्यू चालू असणार. तुम्हाला दीदीचा ब्लॉग आणि सियाचा ब्लॉगमध्ये सगळे अपडेट दिसेल त्यांच्या. पण आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट दिसणार नाहीत, कारण की त्याने इथं नाही येत आणि पटणारच नाही कोणाला हे गोष्ट. आता कायम मोठेच दिसणार आणि पटणारच नाही तुम्हाला की असं आम्हालाच पटत नाही. सिया व्यान गेल्यात, आम्ही कधीच विचार केला नव्हता. कारण की शेतात फार्म हाऊसवर आपल्या त्यांच्याशिवाय करमत नाही आणि आम्ही त्यांच्याशिवाय कधी गेलो नाही राहायला. आणि आता आम्हाला राहू पण वाटणार नाही फार्म हाऊसवर. काय म्हणून राहू, मेन ज्यांच्यासाठी जात होतो, ज्यांच्या आवडीसाठी करत होतो तेच नाहीत आता. मग आम्ही काय करू. सियासाठी व्यानसाठी स्विमिंग पूल आणला, गार्डन केलं त्यांच्यासाठी, एवढं सगळं झाडं वगैरे लावलं त्यांना खेळायला, सगळं आईस पैस निवांत राहावं म्हणून. पण आता बारकी बाळच राहील नाही. आम्हाला खरंच मला तर शेतात म्हणजे फार्म हाऊसला मला तर जाऊच वाटत नाही. राहायला तर नाही, असं जाईन पण राहू वाटणार नाही, कारण की त्यांची आठवण येईल. अजून होणार नाही, ते कायम दिलमध्ये राहणारच आहेत कधीच. तसं विहान सियाला आम्ही व्हिडिओ कॉल करतोय तर आम्हाला बघून आणणार तो पण, त्यांनी पण ही झाल्यात म्हणजे एवढे दिवस त्यांचं इथं बसले ना, तर त्यांनी पण कधी येणार घ्यायला सारखं म्हणतात. आमच्यावर जीव बसला होता सगळ्यांवर. त्यामुळं मम्मी तर 3 ते 4 दिवस मम्मी जेवली नाही गाईज. 3 ते 4 दिवस जेवली नाही त्यांच्या आठवणीत. म्हणजे तिला जेवणच जाण नाही. तिला कसं आहे,
काय जर केलं, जेवण जर घेतलं तर मुलाला घेऊन बसायची सवय होती किंवा मुलासाठी बनवून चारायची सवय होती विहानला सियाला. पण आता ते नाही तर दोघंजण, त्यामुळे ती रडून रडून उपाशीच राहिली. 3-4 दिवस झाले जेवली नाही. आज तेव्हा कुठं खाल्ल्या. म्हटलं तुम्हाला सांगावं, आम्हीच कसे कसे दिवस काढवले कळत नाही आम्हाला आता. आणि दिवस जाता जाईल नाही. ही बघा शांत, घर स्वच्छ, म्हणजे घरात खेळणी बिळणी होती. आधी वाटायची की काय यार खेळणी साईड ठेवा, जरा जरा घर आता ते खेळणे का नाहीत, हां जरा शांत राहा असं म्हणत होतो. पण आता ते खेळणी का नाहीत, ती दंगा का नाही असं वाटायला आले. कान शांत नको वाटायले कानाला. अति शांतता कानाला पण नको असत्या. थोडं थोडं आवाज पाहिजे. टेरेसवर फळांची नवीन नवीन ऑनलाईन ऑर्डर केली होती झाडं, 2000 रुपयाची. हां, तर ते सगळे झाडं आले आणि आता लावलेत आम्ही. आता ग्रो होणार म्हणलं, लागू झालं गेले असं झालं. तर टेरेसवर गेलं तरी रडू येते, म्हणजे घरातच सुनसान वाटायला असं वाटायला कुठं जावं त्याने, नाही तर तासं आलं काही आम्हाला. आता तुम्हाला पण आठवण येणार त्यांची, आम्हाला माहिती आहे, कारण की तुम्हालाही सवय झाल्या त्यांना बघून. आणि काय तुम्हाला सांगतो, जाताना सिया एवढी रडत होती, मला नाही जायचं, कारण की त्यांना सवय झाली असते. त्यांनी लहान बाळ म्हणजे त्यांना हीच घर, तसं हीच घर त्यांचंच आहे, असं नाही की हे नाही, पण हिथंच झाले, पण मोठे झाले, कुठंच गेले नाही. हा, घरात ना आम्ही फार्म हाऊसवर कुठं फिरायला गेलो तेवढंच, असं बाहेर वगैरे कुठं राहायला गेलीच नाही ती. हेच घर ना, तिला माहीतच नव्हतं. पण आता त्यांनाही दगड ठेवायला पाहिजे, कारण का त्यांनी व्हिडिओ कॉलवर बघितलं तर एवढं रडतात. त्यांना सांगून दिलं 2 दिवसासाठी नाही येणार आहे. 2 दिवस कधी येणार आम्हाला. आईला व्हिडिओ कॉल केला, आई कधी येणार तू घ्यायला, असं सुरू आहे त्यांचं. सुट्टीला जेव्हा येतील तेव्हा दिसणारच आहे कंटिन्यू, पण आता तर नाही दिसणार. सो हेच सांगायचं होतं तुम्हाला. मी 2 ते 3 दिवस घेतला गाईज तुम्हाला सांगायसाठी, कारण का की त्या टायमाला बोलता आलं नसतं. मी काय पहिल्यांदाच, म्हणजे मला रडता येतच नाही खरं म्हणजे, मला रडायलाच येत नाही. आणि पहिल्यांदा मी एवढं रडलो आहे की काय सांगू तुम्हाला. मग म्हणलं आता मला बोलता पण येणार नाही मेन, त्यामुळं दे मग तुम्हाला सांगतो असं. त्यामुळं आज सांगितले काय. सो सॉरी तुमच्यासाठी पण, आणि तुम्हाला सिया व्हॅनची सवय झाली असणार आहे आणि आवड होती पूर्ण फॅमिली एकत्र बघायची. सो आमच्यातले 3 मेंबर गायब झालेले आहेत आता, इथून ह्या घरातून गायब. मम्मी तर म्हणते गायज की त्यांनी घेऊन या त्यांना घेऊन या परत असं म्हणायला, पण काहीच करू शकत नाही आम्ही. आमच्या हातात काहीच नाही आहे. वाटत नाही, जीव वाटत नाही, किचनमध्ये जाऊ वाटत नाही. आणि काय केलं ना तर बिलकुल ती इच्छाच होत नाही बघायची, म्हणजे मनच नाही म्हणायचं. जेवणाची पण नाही, लस्सी आणली लस्सी पी वाटत नाही, शरबत केला ध्यान येतंच, म्हणजे काही करू दे पदार्थ, तर ते काय खाऊ वाटत नाही, तिकडं बघू वाटत नाही, तिकडं जाऊ वाटत नाही. तरी कामात आपली रमत्या, पापड करण्यात रमू राहिले मी, आपलं काहीतरी चालू आहे माझं. असं सगळ्यांना, म्हणजे आमचं सगळ्यांचंच तसं झालं आहे हाल. आणि पहिल्या दिवशी जर गेले तर सिया एवढी रडत होती ना, लई रडत होती. म्हणजे कसं तिचं काय म्हणणं होतं की आई मी इथंच राहते, मला नाही जायचं, मम्मीला एकटीला पाठव, मला नाही जायचं, मी इथनंच जाणार आहे शाळेला, स्कूलला, मी इथनंच जाणार आहे शाळेला, असं सारखं चालू होतं. पण मी आता कसं सांगू म्हणलं, मुलांना आईची जरूरत असते, आणि आईशिवाय मूल राहू नाही शकत. किती जर आपण त्यांची जवळचे नातेवाईक असलं तरी कसं एक ना एक वेळेला तरी आपल्याला कंटाळ येणार, एक ना एक वेळेला तरी थोडंसं रागवलं तरी किती वाईट वाटणार. त्यासाठी मुलाला आई जरुरी असते, आणि मूल आईपाशीच चांगलं असतं. डोक्यात आलं विचार सियाचं विहानचं, सिया तर त्याला दिवसभर त्रास देत असायची, अंगावर नाचायचं, मस्ती करायची, चालू असायचं सिया विहान. तिघजण ही तुम्ही बघितलास की व्हिडिओ बघितलाय, ब्लॉग मध्ये बघितला. अनन्या अजयकडं ना सिया विहान ही सारखं दिवसभर मस्ती चालू असायची. त्यांना जबरदस्तीनं ना ह्यांच्या जवळनं काढून त्यांना झोपायला लागायचं, तर झोपायला पण 3-3 वाजता जायचं. आता त्यांनी पण आम्हाला मिस करतात ना, आणि आम्ही तर लय करावले. किचनमध्ये गाईज मम्मी आली की लगेच पळत येणार, इथं चढून काय बनवायला आम्हाला पाहायला खाव असं करणार. आता ही किचन पण शांत पडले एकदम. हे बघा, आता गाडीकडं पण बघू वाटत नाही. गाडी पण घेतली होती खास मेन म्हणजे अतुल आणि सिया विहानसाठी, आणि आता ह्यो पण गाडीला हात लावत नाही, कारण की गाडी काढली की त्यांनी पळत येणार लगेच. अतुल मामा मी येणार, आम्हाला पण न्यायचं, काही पण करून फेरी तर मारणार, नाही तर घेऊन तर जाणार असं. ही गाडी पण सुनी पडल्या काहीच, कारण की दिदी स्कूलला सियाला आणायला जाताना सारखे घेऊन जाणार, कुठं चालले की घेऊन जाणार. आता ही गाडीला पण आठवण येत असेल दिदीची. ही पण बघा नुसतं अशी शांत सगळी,
म्हणजे घरात नुसती मोठीच माणसं राहिल्यात आणि लहान बाळ जे ते यायचं सारखं म्हणते मी तुला किशी दिली आजी मामाला देणार नाही. कॉम्पिटिशन असायचं याचं चालू असायचं. त्या मोंतीला माझ्यासमोर द्यायची किशी आणि मला द्यायची नाही तर असं सारखं सटचिड व्हायचं मला विहान. पण आता तो नाही आहे, सारखं यायचं खेळत सायकल. हे बघ खेळणी तर भरलेली असायची, खेळणी पण नाही. काल जेवताना तर काल लाडू चिवडा सगळं त्यांच्या आवडीचं होतं. हा पण त्यांनी नव्हते. आता सगळेजण आत्ता कुठं स्टेबल झाल्यात, नाही तर सगळ्यांची तोंड तुम्ही बघितलं असता आम्ही दाखवलं नाहीये लय. आणि गाईज तुम्हाला माहित आहे की विहान आहे लहान, त्याला कुठं चाललं हे माहित नव्हतं. त्याला फक्त एकच माहित होतं गाडीवरनं चाललोय फिरायला चाललोय, तर ती खुश होतं जाताना. पण एंडला त्याला कळायला लागलं मला वाटतं की आपण कुठचं चाललो ह्यांच्यापासून लांब, तर रडा लागला. पण तिथं गेल्यानंतर ते इथं मोनितीला म्हणजे अनन्याला तो मोनिती म्हणतोय आणि मोनितीला किशी नाही दिला, कारण की तो कुठं पण चालला बाहेर जाताना तर किशी देऊन जाणार. तर त्याला डोक्यात होतं. तिथे गेल्या दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडिओ कॉल जेव्हा केला तर आम्ही एवढी सगळेजण आहे समोर. आता अनन्या नव्हती, अनन्या आत होती, काम सुरू होतं तिचं. आम्ही एवढी सगळेजण होतो, बसलो होतो व्हिडिओ कॉल बोलायला. चालू केल्या त्याचं एकच मोनिती कुठे आहे, मोनिती कुठे आहे, मोनिती कुठे आहे, तिला बोलवा. शेवटी आम्ही तिला बोलवलं लगे किशी दे पाठवलं लगे. म्हणते किशी मी विसरलो होतो द्यायचं, किशी आहे असं. एवढं म्हणजे त्याला हे झालं आणि त्याला वाटायला लागलं की कधी येणार आम्हाला घ्यायला, कधी येणार आम्ही तुमच्याकडं. मिस करावले आम्ही आता लय विहानला, सियाला विहानला. आणि काही आता टेरेसवर पण शांत वाटायला. टेरेसवर पण एवढी झाडं लावल्यात, एवढं भारी वाटत होतं. पण आता आम्ही 2 दिवस झालं पापडच सुरू आहे. म्हणजे पापड सिया असताना सुरू केलं, तुम्ही बघितलं सिया होती. सियानं फर्स्ट डेला केलं पापड, आम्हाला मदत केली. त्यानंतर सिया गेल्यानंतर आता 2 दिवस आम्ही पापड करतोय, तर वर पापड करताना पण मजा येणार नाही. मी एकटी होते म्हणून आम्ही त्याला मदत करतोय जरा जाऊन. आणि आम्ही जर असं कुठं तर चाललो गाडी काढणार ना, मग गाडी काढताना विहान लहान आहे, लगेच गाडीत बसायसाठी घाईत येणार. मग उगाच गाडी असल्यावर लहान मुलापासून त्याला जपून ठेवायला लागते ना. त्यामुळे आम्ही त्याला एक जण माणूस ठेवणार वर धरून बसायला. आणि दिदी पण सारखं उठणार येणार बाहेरनं कामातनं, तिच्या कडी लावून घेणार, त्याला आत घेणार, असं एवढं करायचं. आता ते सगळं काही गोष्टी आम्ही मिस करायला लागले. विहान सिया विहान माझं पण उदास बसले बघ. काय वाटायला कोण माझ्या अंगावर मस्ती करून जात नाही. त्याच्या अंगावर जायची ना, पळत त्याच्या अंगावर जायची. सिया सिया ठेवायला पण बघा. तर ॲडनला पण करमन नाही बघा, रोज त्यांचा दंगा असते सिया यांचा. नाही खाऊन आले पण इथं हे बसले म्हणजे आधी बसत नाही इथं कधी. आता किती दिवस झालं बसत नाही. रियान अय सिया हा हो सिया आली बघ. सिया इकडे बघ, सिया आली. ऐ विहान हा ऐ ॲडन कान बघ ए ॲडन, सिया विहान आले बघ. कान झाली सगळ्यांची. एवढं आम्हाला रडू यायला लागलं, मुलाचं ध्यान यायला लागलं मला. वा